रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. शाहूवाडी तालुक्यात रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी भाजप उमेदवारांना संधी द्या. भाजपने जिल्हा परिषदेसाठी शाहूवाडी तालुक्यात दिलेल्या उमेदवारीमुळे तालुक्यातील कष्टकरी शेतकरी व कामगारांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली असून भाजप उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. तसेच वन्य प्राण्यांच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत नुकसान भरपाई मिळवून देण्यात आली आहे. आमच्या उमेदवारांच्या माध्यमातून तालुक्यातील धनगरवाडा तसेच वाड्या वस्त्यावरील रस्ते, पाणीपुरवठा, शाळा आणि दळणवळणाची साधने उपलब्ध करून देत शाहूवाडी तालुक्याचा सर्वांगीण विकास करू असे प्रतिपादन भाजप प्रदेश सदस्य व शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी केले. विन टीव्ही मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरे. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकून या शाहूवाडी तालुक्याला पहिली उमेदवारी ही आम्हाला दिलेली आहे. आणि ह्या उमेदवारी शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांच्यासाठी, शोषितांच्यासाठी ही उमेदवारी महत्वाची ठरणार आहे. ही आजची निवडणूक जर तुम्ही बघितलं असाल तर तालुक्यातील सर्व गोरगरीब शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी हातात घेतलेली आहे की आज तालुक्याची परिस्थिती काय आहे हे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. ज्या तालुक्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांचं वास्तव्य होतं, शिवाजी महाराजांच्या, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाला पाहून झालेला तालुका आहे, परंतु आज त्या तालुक्याची अवस्था अशी करून ठेवलेली आहे राजकारणी लोकांनी. या तालुक्याचं ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या घरात आहे, या तालुक्याचं कृषी कार्यालय समोर आहे ते भाड्याच्या खोलीत आहे, या तालुक्याचा पोस्ट ऑफिस भाड्याच्या खोलीत आहे, या तालुक्याची जिल्हा बँक भाड्याच्या खोलीत आहे, या तालुक्याचा रजिस्टर ऑफिस भाड्याच्या खोलीत आहे, या तालुक्याची जिल्हा बँक ऑफ इंडिया भाड्याच्या खोलीत आहे. म्हणजे असा तालुका पहिला तालुका आहे शाहू महाराष्ट्रामध्ये ज्या तालुक्याची सगळी सरकारी कार्यालय ही भाड्याच्या खोलीत आहेत. मग तुम्ही विकास कोणता केला? आज हाकेच्या अंतरावर असणारे जे 2-2, 3-3 किलोमीटर अंतर असे गावामध्ये पाणी नाही, प्यायला पाणी नाही, रात्रभर व्हायला पाणी भरतात, रात्रभर सायकलचं पाणी येत आहे, रस्ते नाहीत, लाईट नाही, संडास बाथरूम नाहीत. तुम्ही विकास कोणाचा केलेला आहे? तुम्ही आज निवडणुका आल्यात म्हणून तुम्ही कंत्राटदाराला तिकडे दिली, सर्वसामान्य शेतकऱ्याला एखादा उभा केला नाही म्हणून ही शेतकऱ्यांच्या विरोधात, कंत्राटदारांच्या विरोधात शेतकऱ्यांची लढाई आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांनी घेतलेली हातात निवडणूक आहे. आणि या निवडणुकीमध्ये आज सर्वसामान्य शेतकरी बाहेर पडलेला आहे की आज रात्रभर शेतकरी पाणी पाजत होता, रात्रभर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रास होत होता. आम्ही या ठिकाणी काम सुरुवात केलं तर शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा लाईट चालू केली. आज सुखाने शेतकरी रात्री घरात झोपतोय. वाड्या वस्त्या, दलगरवाड्या प्रचंड वाईट अवस्था की आज त्याच्या जबाबदारी घेणार कोण? तुम्ही ज्यांना निवडून दिलं 40-40 वर्ष लोकांच्याकडनं पैसे देऊन बटणं मारून घेतली, आज निवडणुका आल्या म्हणून तुम्ही त्यांच्या दारात पाया पडत चाललेला आहे. आणि त्यांच्या व्यथा कधी समजून घेतल्या का? त्यांना कधी तुम्ही विचारलं का की आज आम्ही निवडणुका लढवतोय, आमचं व्हिजन काय, तुमचं पुढे तुम्ही करणार काय? काही कुणाला माहित नाही. आणि म्हणून एक चांगलं व्हिजन घेऊन या तालुक्याचं कायापालट करण्यासाठी देवाभाऊंचा आशीर्वाद घेऊन आमच्या तालुक्यातील सर्व अंबाड मतदारसंघाचा मला फक्त 2 वर्ष द्या. 2 वर्ष मी साक्षीने आपल्या सगळ्या या 2 वर्षात या अंबाड मतदारसंघाचा कायापालट करून देतो. सर्वसामान्य माणसाला दाबला जातोय, एखादा कोण फिरला तर त्याला फोन केला जातोय. त्या दादागिरी, मक्तेगिरी ही अजिबात या तालुक्यामध्ये चालू देणार नाही. आणि ठामपणे या तालुक्यामध्ये शाहूवाडीची शुद्ध जनता देवाभाऊंचं कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही. आज लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहणार आहेत, लाडक्या भावाच्या पाठीमागे उभा राहणार आहेत, आणि सर्व शेतकरी वर्ग आबासाहेब पाटलांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही आमची नाही, ही शेतकऱ्यांची, सामान्य माणसाची निवडणूक आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस पेटून उठलाय. त्याला आज तुम्ही 500 रुपयाचं आमिष दाखवून, 200 रुपयाचं आमिष दाखवून निवडणुका लढवण्याचं तुम्ही जे जाळं रचलं होतं शाहूवाडी तालुक्यामध्ये, ही आज जाळं आमचा शाहूवाडी तालुक्याला शेतकरी मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. तालुक्यात शेतकरी शुद्ध झालेला आहे. तालुक्यातल्या शेतकऱ्याला कळायला लागलेला आहे की आज आमचा वापर कोणी करून घेतलेला आहे. म्हणून ठरवलंय आम्ही एकदा फक्त
एकदा एक संधी तालुका या आबासाहेब पाटलाला देऊ दे, रजनी पाटलांना देऊ दे, शंकर पाटलांना देऊ दे. या तालुक्यामध्ये आम्ही 2 वर्षात विकासाची गंगा करून दाखवतो. जे मागेल ते शेतकऱ्याला मिळेल, मागेल त्या गावाला निधी मिळेल. कारण सरकार सत्तेमध्ये आमचं सरकार असल्यामुळं देवाभाऊ कधीही कुठल्याही अडीअडचणीला मागे पडणार नाहीत. या तालुक्याला भरभरून निधी देईल आणि या तालुक्याचा कायापालट करण्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. शेतकरी आणि कंत्राटदार यांच्या संघर्षातली लढाई आहे. त्याच्यामुळे शेतकरीच याच्यामध्ये विजय झाल्याशिवाय राहणार नाही. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.